नमस्कार, बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, आज रविवार माघ पौर्णिमा आहे. भक्तांनो, आज ठीक आहे. तर माघ पौर्णिमेबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला मी सांगणार आहे. भक्तांनो, ठीक आहे. तर चला पाहूया चांगलं बाळूमामाच्या नावानं चांगलं. तर माघ पौर्णिमा म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याची पौर्णिमा ही अत्यंत पवित्र मानली जाते. माघ शुद्ध पौर्णिमेचा चंद्र पूर्ण तेजात असतो. भक्तांनो, माघ पौर्णिमा म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याची पौर्णिमा ही अत्यंत पवित्र मानली जाते. माघ शुद्ध पौर्णिमेला चंद्र पूर्ण तेजात असतो आणि पृथ्वीवर सकारात्मक ऊर्जा प्रचंड प्रमाणात सक्रिय असते. भक्तांनो, या दिवशी देव, ऋषी, पितर आणि गंधर्व पृथ्वीवर अवतरतात अशी धार्मिक मान्यता आहे. भक्तांनो, आपल्या धर्मामध्ये याच दिवशी माघ स्नानाचा समारोप होतो. तर भक्तांनो, आज माघ पौर्णिमा रविवार असल्यामुळे याचे महत्त्व दुप्पट झालेले आहे. रविवार सूर्यदेव, पौर्णिमा चंद्रदेव. भक्तांनो, त्यामुळे दोन्ही देवांचा आपल्याला दर्शन होणार आहे. सूर्य व चंद्र यांचा संगम म्हणजे आरोग्य, तेज, मानसिक शांती, भाग्य वृद्धी होत असते. हा योग भक्तांनो पितृदोष निवारण, दारिद्र्यता नाश, रोगमुक्ती, मान प्रतिष्ठा वाढ, सरकारी कामात यश यासाठी अत्यंत फलदायी मानला जातो. भक्तांनो, पौराणिक महत्त्व काय आहे माघ पौर्णिमेचं? भक्तांनो, देवता पृथ्वीवर येतात. माघ पौर्णिमेला देवता गंगा ताटावर स्नान करतात. भक्तांनो, अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी केलेली आंघोळ, स्नान व दान 1000 पटीने फळ देत असते आपल्याला. कपिल मुनी व राजा सगर कथा. राजा सगरांचे 60,000 पुत्र कपिल मुनीच्या शापामुळे भस्मात झाले. त्याचे उद्धार माघ पौर्णिमेला गंगा स्नानामुळे झाला. भक्तांनो, त्यामुळे या दिवशी स्नान केल्याने पितर तृप्त होतात. माघ पौर्णिमेचे स्नानाचे महत्त्व काय आहे? स्नान कधी करावे? भक्तांनो, ब्रह्ममुहूर्तात सकाळी 4 ते 6 वेळ आहे. भक्तांनो, तर तुम्हाला स्नान कसे करायचे आहे? पाण्यात तीळ, गंगाजल, हळद टाकून स्नान करायचं आहे. शक्य असल्यास नदी, तीर्थक्षेत्र, अन्यथा घरच्या पाण्यात स्नानाचे लाभ करायचे आहेत. भक्तांनो, तुम्हाला मिळणार आहेत. तर स्नानाचे लाभ भक्तांनो, पापक्षय करते, रोग नाश करतो ह्या आंघोळीने, मानसिक शांती, पितृदोष कमी होतो, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. भक्तांनो, माघ पौर्णिमा व्रतविधी. व्रत का करावे? हे व्रत मनोकामना पूर्ण करण्यासाठी करावे, विवाहात अडचणीसाठी करावे, संततीसाठी करावे, कर्जमुक्तीसाठी करावे. अत्यंत प्रभावी आहे भक्तांनो हा उपाय व्रतविधी. तर व्रतविधी: सकाळी स्नान करायचं आहे, सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे, विष्णू लक्ष्मीची पूजा करायची आहे, सत्यनारायणाची कथा तुम्हाला तिथे बोलायची आहे, दिवसभर उपवास करायचा आहे, फलाहार करायचा आहे तुम्हाला. त्या उपवासाच्या दिवशी तुम्हाला फळे खायचे आहेत. भक्तांनो, संध्याकाळी तुम्हाला चंद्रपूजन करायचं आहे. चंद्रपूजनाचे महत्त्व काय आहे? पौर्णिमेला चंद्रपूजन केल्याने भक्तांनो मन शांत होते, नैराश्य कमी होते, झोप सुधारते, मानसिक आजार बरे होतात. चंद्रपूजन तुम्हाला कशा पद्धतीनं करायचं आहे? चंद्रपूजन करायचं आहे, दूध, तांदूळ, साखर त्याला अर्पण करायचे आहे. ओम सोमाय नमः, ओम सोमाय नमः हा जप तुम्हाला 108 वेळा करायचा आहे. भक्तांनो, दान धर्माचे महत्त्व. माघ पौर्णिमेचे दान अक्षय पुण्य देते. कोणते दान श्रेष्ठ आहे? तर अन्नदान हे श्रेष्ठ आहे. तीळदान, वस्त्रदान, तांदूळ, गूळ, दूध, तूप, चांदीचे दान. भक्तांनो, हे तुम्हाला दान करणं सगळ्यात श्रेष्ठ मानलं जाणार आहे. रविवारी गहू, तांदूळ, गूळ दान केल्यास सूर्यदोष कमी होतो. भक्तांनो, पितृदोष निवारण्यासाठी उपाय. भक्तांनो, उपाय आज जरूर करा. तर कोणता उपाय तुम्हाला जरूर करायचा आहे? भक्तांनो, पाण्यात काळे तीळ टाकून सूर्याला अर्घ्य द्या, पितरांचे नामस्मरण करा, गरिबांना अन्नदान करायचं आहे. भक्तांनो, पितर प्रसन्न होतात,
घरातील अडथळे दूर होतात. रविवारी माघ पौर्णिमेचे विशेष महत्त्व आणि विशेष उपाय भक्तांनो आपल्याला करायचे आहेत. पहिला उपाय, आर्थिक अडचणींसाठी काय उपाय आहे? गव्हाच्या पिठाचा दिवा तुपात लावून सूर्यास्ती पेटावा भक्तांनो. दुसरा उपाय आरोग्यासाठी आहे. सर्व भक्तांनो, आरोग्यासाठी, आरोग्य हेच आपलं संपत्ती आहे भक्तांनो. तर आरोग्यासाठी उपाय आहे दुसरा, सूर्य नमस्कार, आदित्य हृदय स्तोत्र करायचा आहे. तिसरा उपाय नोकरी व्यवसायासाठी आहे. लाल फुले सूर्याला अर्पण करायचे आहे. ओम गृहिणी सूर्याय नमः हा तुम्हाला 108 वेळा जप सुद्धा करायचा आहे भक्तांनो. तर तुम्हाला आज रविवार पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला कोणत्या चुका करायच्या नाहीत. मांस मद्य सेवन हे तुम्हाला टाळायचं आहे. वाद भांडणं घरात करायचे नाहीत. अपशब्द तुम्हाला घरात तुमच्या कुटुंबियांसोबत बोलायचे नाहीत. दान नाकारायचे आहे. वृद्धांचा अपमान करायचा नाही. तर महिलांसाठी विशेष महत्त्व काय दिलेलं आहे? सौभाग्य वाढते, पतीचे आरोग्य सुधारते, घरात लक्ष्मी स्थिर होते. महिलांनी हळद कुंकू लावावे भक्तांनो. महिलांनी हळदी कुंकू लावायचं आहे. लक्ष्मीचे पूजा करायची आहे. नामस्मरण व जप भक्तांनो, आज जप केल्यास 100 पट फळ मिळते. श्रेष्ठ मंत्र काय आहे? ओम नमो बाळूमामाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ नामस्मरण हे अत्यंत महत्त्वाचा जप आहे. बाळूमामाचा नामजप तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने करायचा आहे भक्तांनो. तर माघ पौर्णिमेची कथा भक्तांनो. तर एक गरीब ब्राह्मण माघ पौर्णिमेला उपाशी राहून नदीत आंघोळ करतो. त्याने थोडे अन्न एका भुकेल्या साधूला दिले. त्या पुण्यामुळे त्याचे सर्व दुःख नष्ट झाले आणि पुढील जन्मात तो राजा झाला भक्तांनो. तर संदेश काय आहे या गोष्टीचा? माघ पौर्णिमा दान कधीही वाया जात नसते. त्यामुळे माघ पौर्णिमेला तुम्हाला जे काय मी उपाय सांगितले आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. आध्यात्मिक संदेश काय आहे? तर माघ पौर्णिमा सांगते, शुद्ध मन, शुद्ध कर्म आणि दान हाच खरा देवपूजनाचा मार्ग आहे भक्तांनो. माघ पौर्णिमा हा दिवस भाग्य बदलवणारा आहे, पितर तृप्त करणारा आहे, लक्ष्मी आकर्षित करणारा आहे, रोग दारिद्र्य नष्ट करणारा असा महान पर्व आहे. लक्षात ठेवा. आज थोडे जरी केले तरी त्याचे फळ तुम्हाला 100% आणि आयुष्यभर तुमच्या जीवनासाठी मिळणार आहे भक्तांनो. तर भक्तांनो, माघ पौर्णिमेचे गुप्त आध्यात्मिक रहस्य काय आहे? माघ पौर्णिमा हा केवळ सण नाही तर ऊर्जेचा महासागर आहे. या दिवशी पृथ्वी, चंद्र आणि सूर्य यांच्यातील अंतर विशेष प्रकारे संतुलित होत असते. त्यामुळे मंत्र लगेच फलदायी होतात. मन जे विचारते ते लवकर साकार होते. कर्माचे फळ वेगाने मिळते भक्तांनो, झटपट मिळते. लक्षात ठेवा. म्हणूनच संत म्हणतात, माघ पौर्णिमेला केलेली प्रार्थना थेट परमेश्वरापर्यंत पोचते भक्तांनो. सूर्यचंद्र संतुलनाचा अद्भुत परिणाम. रविवार पौर्णिमा म्हणजे भक्तांनो काय आहे? लक्षात ठेवा. रविवार पौर्णिमा म्हणजे सूर्य आत्मबल तेज आरोग्य देतो. चंद्र मनभावना शांती देतो. लक्षात. या दिवशी दोघेही बलवान असतात भक्तांनो. याचा परिणाम नैराश्य दूर होते, आत्मविश्वास वाढतो, निर्णय क्षमता मजबूत होते, मानसिक अस्थिरता कमी होते भक्तांनो. विशेषतः भीती वाटणारे, सतत चिंता करणारे भक्तांनो, झोप न येणारे लोकांसाठी हा दिवस वरदान आहे. पितृलोक आणि माघ पौर्णिमा. धार्मिक ग्रंथानुसार माघ पौर्णिमेला पितर पृथ्वीवर येतात, आपल्या वंशजाकडे पाहतात, स्मरण, दान, अन्नाची अपेक्षा करतात भक्तांनो. जर आज पितर तृप्त झाले तर भक्तांनो घरातील अडथळे निघून जातात, नोकरी व्यवसायात स्थैर्य येते, संततीचे दोष कमी होतात. पितृशांतीसाठी चमत्कारी उपाय काय आहेत? पितृशांतीसाठी चमत्कारी उपाय काय आहेत? हा उपाय आजच करायचा आहे तुम्हाला भक्तांनो. उपाय: तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या, त्यात काळे तीळ टाका, सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे तुम्हाला. मनात पितरांचे स्मरण करा. नंतर गरीब व्यक्तीला अन्नदान करायचं आहे तुम्हाला, किंवा गाईला ते अन्न तुम्हाला
चारा घालायचा आहे, खाऊ घालायचा आहे. तर याचा परिणाम अनेक वर्षाचे अडथळे हळूहळू संपायला लागतात. लक्ष्मी स्थैर्यासाठी माघ पौर्णिमेचा उपाय काय आहे? घरात पैसा टिकत नसेल तर भक्तांनो, आज गहू गूळ एका लाल कपड्यात बांधा. घरातील देवाऱ्यात ठेवायचा आहे तुम्हाला. गूळ आणि गहू लक्षात ठेवा, घरातील देवाऱ्यात ठेवा. 3 दिवसांनी गरिबीला दान करा. तेच लक्ष्मी घरात स्थिर होते. रविवार भक्तांनो, आज रविवार विशेष सूर्याचे उपाय काय आहेत? भाग्याची वृद्धी होते, आपलं भाग्य समाधान होते, भाग्यामध्ये आपल्या वाढ होते. भक्तांनो, सकाळी सूर्याला पाणी, लाल फूल, ओम गृहिणी सूर्याय नमः 11 वेळा किंवा तुम्हाला 108 वेळा हा मंत्र तुम्हाला जप करायचा आहे. संध्याकाळी तुम्हाला तुपाचा दिवा घराच्या मुख्य दाराजवळ लावायचा आहे. परिणाम याचा काय होतो? हा जर तुम्ही उपाय केला तर याचा परिणाम मान सन्मानात वाढ होते, सरकारी कामात यश मिळते, वडिलांशी मतभेद कमी होतात. भक्तांनो, महिलांसाठी गुप्त फलदायी उपाय. माध्य पौर्णिमा महिलांसाठी सौभाग्यदायी पर्व आहे. भक्तांनो, महिलांनी हे करायचं आहे. स्नानानंतर केस मोकळे ठेवू नयेत. कपाळावर कुंकू, लक्ष्मी मंत्र जप तुम्हाला म्हणायचा आहे. वैवाहिक स्त्रियांना भक्तांनो, पतीचे आरोग्य, नात्यात गोडवा आणि अविवाहित मुलींना भक्तांनो योग्य विवाह योग येतो. वेळ जुळून येते चांगली. भक्तांनो, मानसिक शांतीसाठी चंद्राचे उपाय काय आहेत? जर मन अस्थिर असेल तुमचं भक्तांनो, रात्री चंद्राकडे बघायचं आहे तुम्हाला. दूध तांदूळ अर्पण करायचे आहे. ओम सोमाय नमः तुम्हाला 21 वेळा मंत्र जप करायचा आहे. भक्तांनो, दारिद्र्याची चिन्हे दूर करण्यासाठी भक्तांनो, माघ पौर्णिमेला घरात झाडू दुपारी बदलू नये. संध्याकाळी कचरा बाहेर टाकू नये. घर अंधारात ठेवू नये, कारण या दिवशी लक्ष्मी भ्रमण करत असते आपल्या घरामध्ये. नामस्मरणाचे 100 पटीने फळ आपल्याला या पद्धतीने मिळते. तर कोणत्या पद्धतीने मिळते? तर आपल्याला आज जप करताना थोडीही जप खूप मोठा होतो. लक्षात ठेवा, थोडाही जप खूप मोठा होतो. श्रेष्ठ नाम काय आहे? तर श्री स्वामी समर्थ, ओम नमो नारायणाय. बाळूमामाचा नामस्मरण तुम्ही केला तर श्रेष्ठ जप आहे. लक्षात ठेवा. विशेषतः संकटात असलेल्या आज नाम घ्यावे. भक्तांनो, संकटात असलेल्या लोकांनी आज तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. संतांचा संदेश आहे भक्तांनो हा. तर संतांचा संदेश तुम्हाला मनापासून ऐकायचा आहे. ज्या घरात माघ पौर्णिमेला दान होते त्या घरात देव आपोआप राहतो. भक्तांनो, त्यामुळे या दिवशी तुम्हाला दान करायचं आहे. या गोष्टीकडे आपल्या सर्व हिंदू धर्मातील आपल्या बाळूमाच्या भक्तांनी सर्वांनी मनापासून लक्ष दिलं पाहिजे. या उपायाचं सर्वांनी पालन केलं पाहिजे. भक्तांनो, ठीक आहे. तर माघ पौर्णिमा आणि ब्रह्मांडीय ऊर्जा काय आहे? ब्रह्मांडामध्ये ऊर्जा काय निर्माण होते या दिवशी? माघ पौर्णिमेला ब्रह्मांडातून अत्यंत सूक्ष्म पद्धतीने शक्तिशाली तरंग पृथ्वीवरती येतात. ही ऊर्जा थेट मनावर, कर्मावर, नशिबावर परिणाम करत असते. म्हणूनच भक्तांनो, या दिवशी विचार सावध ठेवावेत, शब्द जपून वापरावेत, मन शुद्ध ठेवावे. लक्षात ठेवा, कारण आजचा विचार आजच्या दिवसासाठी उद्याचे वास्तव्य बनत असतो. ग्रह दोष निवारणासाठी माघ पौर्णिमा. सूर्यदोष भक्तांनो, ग्रह दोष निवारणासाठी माघ पौर्णिमा. सूर्यदोष, मान सन्मान, वडील, सरकारी अडचणी. तर यासाठी उपाय: तांब्याच्या लोट्यात पाणी घ्या, लाल फूल आणि अक्षता तुम्हाला त्यात टाकायचे आहे आणि सूर्याला अर्ध्य करायचं आहे. परिणामी वडिलांशी संबंध सुधारतात. त्याचा परिणाम चांगला आपल्याला घडत असतो. सरकारी अडथळे कमी होतात. आत्मविश्वास आपला वाढतो. भक्तांनो, चंद्रदोष भक्तांनो, मानसिक त्रास, भीती, झोप न येणे. चंद्रावरचे परिणाम आणि उपाय काय आहेत? दूध आणि तांदूळ चंद्राला अर्पण करायचं आहे. ओम सोमाय नमः 21 वेळा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. याचा परिणाम तुम्हाला तुमचं मन शांत राहतं, भावनिक स्थैर्य, नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो. मंगळ दोष भक्तांनो, भांडण, रक्तदाब, घरातील अशांती. याचे उपाय तुम्हाला आणि परिणाम सांगतो. भक्तांनो, हनुमानजीने स्मरण करायचं आहे. हनुमानजींचे स्मरण करायचं आहे, नाम करायचं आहे, नाव घ्यायचं आहे. लाल फुले अर्पण करायचे आहेत.
सुंदरकांड हनुमान चालीसा बोलायचे आहे भक्तांनो. याचा परिणाम राग कमी, घरात शांती, ऊर्जा संतुलित होते. गुरुदोष भक्तांनो, गुरुदोष उपाय काय आहे? नशीब साथ न देणे, शिक्षण अडथळे. यासाठी उपाय आणि परिणाम भक्तांनो लक्ष देऊन ऐका. पिवळे अन्न दान करायचे आहे तुम्हाला. केळी, हरभरा. ओम बृहस्पती नमः हा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे, जप करायचा आहे 21 वेळा. परिणाम भाग्य उघडते, योग्य मार्गदर्शन मिळते, सकारात्मक ऊर्जा तुमच्या कुटुंबातील सदस्यावरती येतो. लक्षात ठेवा. शनिदोष काय आहे भक्तांनो? शनिदोष काय आहे तर दारिद्र्यता, कष्ट, विलंबन यावरती उपाय अत्यंत महत्त्वाचे आहेत. काळे तीळ तुम्हाला दान करायचे आहे. वृद्ध गरजूंची सेवा करायची आहे. शनीला स्मरण करायचं आहे. लक्षात ठेवा. याचा परिणाम होतो, अडथळे कमी होतात, कष्टाचे फळ मिळते. माघ पौर्णिमा आणि स्वप्नांचे गूढ अर्थ. आज रात्री पडलेली स्वप्ने खूप महत्त्वाची मानली जातात. शुभ स्वप्ने भक्तांनो, शुभ स्वप्ने पाणी, नदी, देव, साधू, दिवा, प्रकाश, पांढरे वस्त्र. संकेत काय मिळतात भक्तांनो? पुढील 40 दिवस तुम्हाला चांगलीच बातमी भेटणार. लक्षात. सावध करणारी स्वप्ने, अंधार पडणे, रडणे, अंधार पडणे, आपण कुठेतरी जाताना घसरून पडणे, रडणे, साप चावणे ही सावध करणारी स्वप्ने आहेत. अशी जर स्वप्ने तुम्हाला पडली तर भक्तांनो तुम्हाला सावध राहायचं आहे. यासाठी उपाय काय आहे तर सकाळी उठून नामस्मरण तुम्हाला करायचं आहे. गरजूंना दान करायचं आहे भक्तांनो. आणि तुम्हाला श्री सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामाचं नावच घ्यायचं आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अदृश्य कृपेचे संकेत काय आहेत? आज तुम्हाला हे अनुभव येऊ शकतात. विनाकारण डोळे भरून येणे, जुन्या आठवणी अचानक येणे, मन शांत होणे, कुणीतरी आठवणे आपल्याला. लक्षात ठेवा. तर हे संकेत पितृ किंवा ईश्वरी कृपेचे असतात. घरातील ऊर्जा शुद्ध करण्याचा गुप्त उपाय. संध्याकाळी कापूर तुपाचा दिवा घरातील 3 वेळा फिरवा भक्तांनो. ओम नमः शिवाय म्हणा, ओम बाळूमामाय नमः म्हणा. परिणाम काय होतो? नकारात्मकता नष्ट होते, घरात प्रसन्नता वाढते. घरातील प्रत्येक कुटुंबातील सदस्य ह्या उपायाने प्रसन्न होतात. लक्षात ठेवा. माघ पौर्णिमा आणि आत्मिक जागृती. हा दिवस सांगतो भक्तांनो, तू केवळ शरीर नाहीस, तू आत्मा आहेस. आज मौन पाळणे, ध्यान करणे, जप करणे, आत्मिक शक्ती जागृत होते भक्तांनो. बाळूमामा शैलीतील संदेश भक्तांनो काय आहे? ज्या दिवशी मन शुद्ध त्या दिवशी देव दूर नसतो. माघ पौर्णिमा हेच शिकवते भक्तांनो. स्वतःला ओळखा. आज टाळटाळ करायच्या गुप्त चुका काय आहेत तर तुम्हाला ह्या गोष्टीपासून दूर राहायचं आहे भक्तांनो. खोटं बोलायचं नाही या दिवशी, कोणाला सुद्धा दुखवायचं नाही. अहंकार, उपवास, वाईट विचार तुम्हाला सोडायचे आहेत तुमच्या मनातून, कारण आजचे पाप लवकर परत येते भक्तांनो. माघ पौर्णिमेचं महत्त्व अत्यंत गरजू आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे ह्या उपायाचं तुम्हाला मनापासून पालन करायचं आहे. माघ पौर्णिमा जीवन बदलणारा संदेश आहे भक्तांनो. हा दिवस कर्मशुद्धीचा, माघ पौर्णिमा जीवन बदलणारा निष्कर्ष आहे भक्तांनो. हा दिवस कर्मशुद्धीचा, भाग्यवृद्धीचा, पितृतृप्तीचा, आत्मजागृतीचा आहे. लक्षात ठेवा. एकच दिवस पण परिणाम आयुष्यभर तुम्हाला भोगावे लागतील. लक्षात ठेवा. अंतिम संदेश आहे तुम्हाला मी सांगतो भक्तांनो. आज थोडे थांबायचं आहे, थोडे नम्र व्हायचं आहे, थोडे दान करायचं आहे आपल्याला, आणि थोडे देवाशी तुम्हाला बोलायचं आहे. उरलेले फक्त तोच बघत असतो, आपला परमेश्वर. ठीक आहे. तर भक्तांनो, अशाच प्रकारचे भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा. कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका भक्तांनो. तुम्ही जर चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला कमेंट करा, सबस्क्राईब करून बेलाईकचं बटन दाबा भक्तांनो. ठीक आहे. तर भक्तांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. चला, बाळूमामाच्या नावानं चांगलं, हलसिद्धनाथाच्या नावानं चांगलं, मुळे महाराजांच्या नावानं चांगलं.